हे प्रवीण लोखंडे यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाची देणगी आलेली आहे. तसेच महिला मंडळ यांच्याकडून 800 रुपयाची या ठिकाणी देणगी आलेली आहे. बंटी कश्यप यांच्याकडून बॉलचा या ठिकाणी आपल्याला पुरवठा करण्यात आलेला आहे. तसेच परशुरामजी अडखळे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाच्या या ठिकाणी देणगी आलेली आहे. सर्व देणगीदारांचे मंडळाच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी आभार. हो हो, दरम्यानच्या काळामध्ये आणखीन एका मोठ्या लढतीकडे आपण वळत आहोत. आणि काय घडलंय, आणि पहा काय घडलंय. शुभम जाधव ज्याला मानगाव एक्सप्रेस म्हणून संबोधलं जातो तोच माघारी परतलाय. पहिल्या चेंडूवरती पहिली हादरा या ठिकाणी लागलेली आहे. नक्कीच मी ज्या पद्धतीने मगाशी सर्व देणगीदारांचा उल्लेख केला, आपल्या सर्वांचा शुभ आशीर्वाद या गावासाठी या संघासाठी कायमस्वरूपी अशाच पद्धतीने राहील अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा रणांगणाकडे या अतितटीच्या मैत्रीपूर्ण लढतीकडे आपल्या सर्वांना नेतोय. कारण एका बाजूला जर आपण पाहत असाल तर रत्नागिरीच्या जवळचा अर्थात रायगड जिल्ह्यातील असला तरी पण श्रीवर्धन खाडीच्या लगतचा गाव म्हणजे बागमांडला आणि माणगाव तालुक्यातील संघ. हो हो, पहिलाच चेंडू मिड ऑफच्या वरून चेंडू ट्रॅव्हल करून चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार येतोय चौकार. फलंदाजाचं नाव सांगायचंय, बॅट्समन नेम कुणाल. नक्कीच या ठिकाणी माणगाव एक्सप्रेस शुभम जाधव या ठिकाणी आउट झाल्यानंतर त्याची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो म्हणजे कुणाल. आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आदेश आणि वैजनाथ वैजू. हो हो, मोठा प्रहार पूल केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. किती धावा मिळतील, पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. 3 चेंडू आणि 6 धावा आणि शुभम जाधवची विकेट. आणि नक्कीच 10 चेंडूंचा खेळ असणार आहे. आयोजकांच्या वतीने वेळेच्या अभावी आपल्याला या ठिकाणी सूचित करण्यात आलेला आहे. ओ हो, आता मात्र वैजू याचा चांगला चेंडू. आउट स्विंगर चेंडू नक्कीच टप्पा पडल्यानंतर थोडस बाहेरच्या दिशेला वळाला आणि यष्टीरक्षकाने आपलं या ठिकाणी काम पूर्ण केलेलं आहे. वैजू वैजनाथ. हो हो, काय सुंदर मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. तरी सुद्धा मला वाटतं 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतील. मला वाटतं काल बागमानला या ठिकाणी झालेल्या फायनल मध्ये सुद्धा हेच दोन्ही संघ त्या ठिकाणी भिडले होते आणि माणगाव या संघाने बागमानला या संघावरती विजय मिळवला होता. आणि आता मात्र बागमानला या संघाला सुद्धा संधी आहे की कालच्या पराभवाचा कुठेतरी बदला या ठिकाणी घेता येईल की माणगाव या संघाला हरवता येईल हे सुद्धा पाहावं लागेल. नक्कीच दुरून लांबून आलेले हे दोन्ही संघ या नक्कीच या ठिकाणी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गुणू आणि गुणू या ठिकाणी आहे. जर्सी नंबर 13 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकाची सांगता या ठिकाणी होत आहे. 8 धावा होत्या त्यांनी 1 विकेटच्या नुकसान वरती. पहिला चेंडू गुणू याचा आणि 1 धाव वंडी. 9 धावा 1 चेंडू आणि 9 धावा. आणि
आणि या ठिकाणी श्रीतेज निकनेम गुणू म्हणून ज्याला संबोधलं जातो, बागमंडला गावातील एक नामांकित खेळाडू हा सुद्धा आहे. विविध स्पर्धांच्या माध्यमातून आपण त्याला सुद्धा चांगली गोलंदाजी करताना पाहतो. हो, मिडॉनच्या वरून चेंडू खेळून काढला. किती धावा मिळतील? 1 धावा, तिसरी धाव. आणि तिसऱ्या धावेमध्ये मला वाटतं कुणाल झालंय धावबाद. नक्कीच धावबादच्या स्वरूपात आत्महत्या म्हणावी लागेल. नक्कीच तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज आता मात्र बाद झालेला आहे. नक्कीच 2 चेंडू आणि 11 धावा, 11 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. म्हणजे 7 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत आणि 11 धावा आणि 2 फलंदाज. नक्कीच कुणाल आणि शुभम जाधव सारखे दोन्ही मातब्बर फलंदाज या ठिकाणी तंबूत परतवलेत. आणि आता मला वाटतंय फलंदाज नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. चला बॅट्समन नेम या ठिकाणी सांगायचं आहे. बॅट्समन नेम ओम. चेंडू हवे, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक आहे आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांना चकवून फसून चेंडू गेलाय सीमा रेषा पार. ओमच्या बॅटमधून येतोय चौकार. मला वाटतं आदेशच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. चुकीची दुरुस्ती या ठिकाणी करण्यात येत आहे. 3 बॉल 15. तीन चेंडू आणि 15 धावा या ठिकाणी झालेले आहेत. चौथा चेंडू गुणू याचा आणि पुन्हा एकदा खेळून काढलाय. बॅकवर्ड स्क्वेअरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. किती धावा मिळतील? 1 धावा. दुसरी धावा चोरण्याच्या नादात पुन्हा एकदा आदेश झालाय धावबाद. नक्कीच या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडीशी चूक या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि श्रीतेज निकनेम गुणू म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि पहा जरा आता आपण पाहू शकत असेल तर आदेश या ठिकाणी तंबूत परतल्यानंतर आदेशची जागा सोडण्यासाठी आलाय तो म्हणजे नितेश. एक चांगला फलंदाज मानला जातो माणगाव तालुक्यातील. नक्कीच हा सामना अगदीच अटीतटीचा असणार आहे. शेवटच्या चेंडूवरती रंगतदार लढत आपल्याला नक्कीच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. नक्कीच मी ज्या पद्धतीने म्हटलं की या ठिकाणी आयोजकांचं सुद्धा सुंदर असं नियोजन आपल्याला अगदी कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला दिवसाच्या प्रहरामधील हे सामने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नक्कीच गावातील सर्व स्थानिक मग महिला मंडळ असेल किंवा सर्व संघातील खेळाडू असेल किंवा ग्रामस्थ असतील यांचं सुद्धा या स्पर्धेला लागलेला हातभार आहे. ओहो, चेंडू सुंदर होता आणि या ठिकाणी नितेश सुद्धा जातोय माघारी. नक्कीच या ठिकाणी 3 फलंदाज मला वाटतं या ठिकाणी धावबाद होता होता पवेलियन मध्ये माघारी परतले. नक्कीच या ठिकाणी 10 चेंडूंमध्ये 17 धावांचं या ठिकाणी आव्हान ठेवलेलं आहे. अर्थात 16 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 17 धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. धावसंख्या जरी 17 पाहिजे असली तरी या सामन्यामध्ये नेमका कोणत्या संघाला खतरा आहे ते सुद्धा पाहावं लागेल. नक्कीच चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजच्या आपापल्या षटकामधून आपापल्या कोटीतील चेंडूमधून पाहायला मिळाले. 10 चेंडू आणि 17 धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत माणगावचे सितारे आपण मैदानावरती पाहिलेत, परंतु बागमंडला संघाचे सुपरस्टार्स आपल्याला मैदानावरती फलंदाजी करताना पाहायला मिळणार आहेत. नक्कीच ज्या पद्धतीने मी काल म्हटलं की माणगाव या संघाने काल बागमंडला येथे झालेल्या फायनलमध्ये बागमंडला संघाला पराजित केलेलं होतं फायनलमध्ये,
पण आज बागमंडला संघ 10 चेंडूमध्ये 17 धावा करून आपल्या कालच्या पराभवाचा बदला घेतोय का हे सुद्धा पाहावं लागेल. नक्कीच माणगाव एक्सप्रेस शुभम जाधव यांच्या नेतृत्वामध्ये या संघातील सर्व 11 खेळाडू आपल्याला मैदानावरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सलामीवीर फलंदाज म्हणून स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहू शकाल. चला भोसले विपक्ष रानवली या दोन्ही संघांच्या संघ नायकांना विनंती असेल, पुकार असेल की आपण टॉससाठी यायचंय. आणि या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला सलामीचे दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला बाळा, नॉन स्ट्रायकिंग एंडला श्रेयश. नक्कीच बाळा हा बागमंडला संघाचा एक आक्रमक फलंदाज म्हणून मानला जातो. आणि मला वाटते ओमकार आहे गोलंदाजी मार्कवरती. पहिली गोलंदाजी घेऊन आलाय तो म्हणजे ओमकार, जर्सी नंबर 18. अर्थात विराट कोहलीचा हा सुद्धा फॅन आहे. नक्कीच 10 चेंडूमध्ये 17 धावांचा पाठलाग करायचा. पंच सतीश पाटील, गेम ऑन. पहिला चेंडू नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकत असाल तर मिड ऑफ कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या डिझाईन मध्ये पॉइंट मध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक आहे. स्ट्रेट ड्राईव्ह समोर मारलाय, परंतु 1 धावांवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल कारण का ओम आहेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी. पहिल्या चेंडूवरती पहिल्या धावाचा या ठिकाणी श्री गणेश झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच आता मला वाटतं श्रेयश आहे. श्रेयसाठी पहिला चेंडू टाकला, भिरकावला, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आहे, झेल होईल का? हो हो, सुरेख झेल. आणि श्रेयसला जावं लागतंय माघारी. गोल्डन डकचा या ठिकाणी शिकार होतोय. 0 धावांवरती पवेलियन मध्ये परतलाय. नक्कीच प्रत्येक चेंडू मध्ये काहीतरी घडेल, काहीतरी बिघडेल कारण का दोन्ही संघ जर पाहाल तर एक संघ रायगड जिल्ह्यातील, दोन्ही संघ रायगड जिल्ह्यातील आहेत. एक म्हसळा तालुक्यातून येतो तर दुसरा श्रीवर्धन तालुक्यातून बिलॉंग करणारा संघ आहे. नक्कीच कालच्या पराभवाचा कुठेतरी या ठिकाणी परतफेड या ठिकाणी करतोय का बागमंडला हा संघ हे सुद्धा पाहावं लागेल. परंतु तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी अर्थात माणगाव एक्सप्रेस शुभम जाधव यांच्या नेतृत्वाखाली गोलंदाजी करणारे गोलंदाज अर्थात ओमकार सुद्धा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला सज्ज होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि श्रीवर्धन तालुक्यातील विविध स्पर्धांमध्ये ज्यांना आपण पंच म्हणून पाहतो ते सतीश पाटील सर. नक्कीच स्पर्धा यशस्वी झाली असं केव्हा म्हणता येतं ज्या ज्या वेळेला असे मातब्बर खेळाडू आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये येऊन आपल्या संघासाठी खेळत असतात. चेंडू टाकलाय, ओ हो, सुंदर सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडस इन्स्विकर या ठिकाणी चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच फलंदाजाला काहीसा चेंडू कळलेला नाहीये आणि निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल. उडवलं क्षेत्ररक्षक आहे. हो हो, झेल टिपलाय, फलंदाज बाद. फलंदाज बाद झालाय. नक्कीच एक सुरेख झेल आपण YouTube लाईव्ह मध्ये आपण रिप्लेच्या स्वरूपात आपण पाहू शकत असाल आपल्या स्क्रीनवरती. 4 चेंडू, 1 धावा आणि 2 गडी बाद. अजूनही पहिल्या षटकातील अंतिम चेंडू येणं बाकी आणि आता मात्र 16 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 16 धावा.
काय होईल, कोण जिंकेल, कोण आपलं अस्तित्व या स्पर्धेमध्ये कायम करेल आणि कोण आपल्या घरचा रस्ता थेट धरेल, नक्कीच पाहावं लागेल. कारण एका बाजूला आहे माणगाव तर दुसऱ्या बाजूला बागमाणला. चेंडू टाकलाय आणि ओहो, सतीश पाटील सरांचे 2 हात बाहेर म्हणजे वाईटचा इशारा येतोय. नक्कीच पहा सर याच्यामध्ये काय घडलंय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे आणि 2 गडी सुद्धा गमावलेले आहेत आणि 2 धावा सुद्धा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि अजूनही 15 धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. 6 चेंडू बाकी आहेत. 6 चेंडू आणि हो चेंडू हवेत. गोलंदाज आहे आणि फलंदाज बाद. आणि नक्कीच ओमकार याचं या ठिकाणी कौतुक करेन की नक्कीच 5 चेंडू मध्ये 3 गडी गमावले आणि मात्र 2 धावा या ठिकाणी खर्च केलेत. आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय गुणू याला, तर स्ट्रायकिंग एंडला बाळा आपल्याला पाहायला मिळतोय. तो सुद्धा 1 या धावसंख्येवरती खेळतोय. अंतिम आणि गोलंदाज आहे माणगाव एक्सप्रेस शुभम जाधव. नक्कीच 15 धावा हवे आहेत परंतु गोलंदाज सुद्धा तेवढाच पॉवरफुल आहे माणगाव एक्सप्रेस. पहिला चेंडू बॅटची कडा, सेकंड स्लिप गलीच्या दिशेने आपण पाहू शकाल तर ट्रॅव्हल करून चेंडू घोषांकित क्षेत्राकडे वळाला. नक्कीच 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. समोर गोलंदाज माणगाव एक्सप्रेस शुभम जाधव कशा पद्धतीने 4 चेंडूवरती किती गडी गमावतो हे सुद्धा पाहावं लागेल. हळूरतन खेळलाय, चेंडू हवेत, पुन्हा एकदा ओमकार आहेत. ओमकार झेल टिपेल का? हो झेल सोडलाय. नक्कीच शुभम यांच्या खात्यातील विकेट आता मात्र घालवली ती म्हणजे ओमकार यांनी. साधा सोपा झेल सोडलाय आणि आता मला वाटते 3 चेंडू, शेवटचे 3 चेंडू बाकी आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. नक्कीच भोसले विपक्ष रानवली या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी यायचंय. भोसले विपक्ष रानवली आणि पहा शुभम जाधवच्या गोलंदाजीवरती मोठा प्रहार येतोय, षटकार. चला भोसले विपक्ष रानवली या दोन्ही संघांच्या संघनायकांमध्ये या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल, टॉस केला जाईल. मी मान्यवरांना या ठिकाणी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते चालू सामन्याची नाणेफेक करायची आहे. नक्कीच या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजची सायकल सुद्धा आपल्या सगळ्यांच्या समोर आता आलेली आहे. नक्कीच आजच्या रात्रीमध्ये या सायकलवरती आपल्या गावापर्यंतचा प्रवास कुठला खेळाडू करेल हे सुद्धा नक्कीच आपल्या सर्वांना कळेल. नक्कीच मला वाटतं सायकल सुद्धा आहे, नक्कीच चांगली सायकल आहे आणि प्रत्येक खेळाडूने ही सायकल मिळवण्यासाठी